श्री रंगनाथ श्री सद्गुरू संत रंगनाथ महाराजांचं मंदिर या ठिकाणी महादेवाची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी पहिले नंदीचं दर्शन घेऊया. नंदी देवताचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी श्री सद्गुरू संत रंगनाथ महाराज संस्थान सवाई धानोरा तुलसी माता सध्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. या ठिकाणी सप्ताहाच्या काही डिटेल दिसत आहे आपल्याला. महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण गावाकडे जाऊया. गावाकडे गेल्यानंतर मध्ये रस्त्यामध्ये पुन्हा एक महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिराला भेट देऊया. त्या ठिकाणी आता सध्या आपण सवाईमध्ये आहोत. हा सवाईचा एरिया. या ठिकाणी दोन मार्ग आहेत. जो समोरचा मार्ग जातो तो सरळ धानोरा गावात जातो आणि हा एक जिथून टर्न होतो हा मार्ग सरळ काकडेवाडीत जातो. हा काकडेवाडीसाठी जाण्याचा मार्ग आहे. आता आपण सरळ धानोरा मार्गाने जात आहोत. या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर श्री क्षेत्र पूर्णेश्वर महाराज श्री क्षेत्र पूर्णेश्वर महादेव मंदिराचं संस्थान आहे. आपल्या गावात जात्या रस्त्यानंच आहे. या ठिकाणी सुद्धा महादेवाची मूर्ती बसलेली आहे. खूप छान प्रकारचं मंदिराचं बांधकाम आहे. महादेवाच्या मूर्तीच्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. आपण आता दर्शन घेऊया महादेवाचं. नंदी देवताय नमो नमः. श्री क्षेत्र पूर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान धानोरा. श्री गणेशाय नमः. शिव शंकर नमामि शंकर शिव शंभो. हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. या ठिकाणी महादेवच्या पिंडीत जाऊया. त्या ठिकाणी दोन पिंडी आहे महादेवाच्या, एक छोटी आणि एक मोठी. त्या ठिकाणी महादेवाच्या स्नानासाठी बसलेलं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमो. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. या ठिकाणी महादेवाची सेवा करण्यासाठी बाबाजींची कुटी आहे. अच्छा. श्री संत कुटी श्री आसाराम महाराज की कुटी है. हमारे साथ अभी यहाँ पे बाबा जी भी हैं. आप देख सकते हैं बाबा जी. बाबा जी आप बता सकते हैं आप कहाँ से हैं. हम एमपी के रहने वाले. एमपी के रहने वाले. डिस्ट्रिक्ट टीकमगढ़, ग्राम गुरुगुशा. अच्छा, कैसा लग रहा है यहाँ पे आके. अच्छा है. अच्छा है. क्या बोले महादेव जी. महादेव जी का यही कहना है कि बस हमारी सेवा करो, फल मिलेगा. फल मिलेगा. हाँ. जी हाँ बहुत अच्छा. तो इस साल फसल भी अच्छी हुई है. तो अच्छी वो भोलेनाथ जी ने दी. हाँ. तो प्रदक्षिणा करी 7 महीने.
अच्छा, तो बाबा जी मुझे बता सकते हैं आप कि आपने जो कुछ किया था प्रदर्शन वगैरह कुछ साथ? हाँ, तो 11 मंदिर के हम डेली पद यात्रा में नंगे पैर से चल करके यात्रा करते थे, माथा टेकते थे 11 मंदिरों में जी हाँ, जी हाँ। और भगवान से विनय करते थे कि हे भगवान, हम्म, इन लोगों को दो फसल का पानी 2-2 साल से परेशान हो रहे हैं ये लोग जी हाँ, हैं, जिनके घर में खुद वहां से ला रहे तो हमको क्या खुश रखेंगे। अगर ये हमारे संत लोग खुश रहेंगे जी तो हाँ, हम खुश रहेंगे, अगर जी यही खुश नहीं है तो फिर हम कहाँ से खुश रहेंगे। जी हाँ, जी हाँ। धन्यवाद बाबा जी। इसी तरह महादेव की सेवा करते रहिए और हमारे पे कृपा करिए। धन्यवाद. आताच आपली बाबाजी सोबत बोलणं झालं. बाबाजींनी खूप चांगल्या प्रकारचं एक संवाद दिलेला आहे. धन्यवाद बाबाजींना. अशीच सेवा करत राहा.